नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील पर्यावरण या विषयाचे काय संभाव्य उत्तर होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण सेट डी यामधील जे काही पर्यावरणाचे प्रश्न होते ते आपण अभ्यासणार आहोत। तर सेट डी मधील जो पर्यावरणाचा पहिला प्रश्न होता तो होता प्रश्न क्रमांक 31। प्रश्न आहे, हवामान बदल ही नैसर्गिक व सतत प्रक्रिया आहे, या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? भूवैज्ञानिक पुरावा म्हणजेच जिओलॉजिकल एव्हिडन्सेस। तर इथे ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कुठला असा भूवैज्ञानिक पुरावा आहे ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा भूतकाळात हवामान बदल झालेले आहेत। पहिला ऑप्शन आहे उंच उंचीवरील झाडांमध्ये वलय। आता झाडांमधील वलय म्हणजे काय? आपल्याला झाड बाहेरून दिसताना असं दिसतं, करेक्ट, पण मी या खोडाला जर अर्धे कापले तर मला दिसेल की आतमध्ये खोडांमध्ये अशा पद्धतीच्या रिंग्स तयार झालेल्या आहेत, करेक्ट, ज्यालाच वलय म्हणतात। आता हे वलय म्हणजे काय की झाड जेव्हा लहान होतं ते त्याची जी विड्थ होती, खोडाची विड्थ होती ती कमी असणार आहे, आता ती वाढली कारण ते झाड मोठे झालेलं आहे। याचा अर्थ जेव्हा ते झाड लहान होतं भूतकाळामध्ये तेव्हा तेव्हाचे जे काही हवामान असणार आहे त्यानुसार त्याची जडणघडण झाली असणार आहे। आणि आताचं जे खोड आहे ते खोड म्हणजे जेवढी काही बाहेरचं आवरण आहे त्याची जडणघडण आत्ताच्या हवामानानुसार होत आहे। याचा अर्थ आतमधील जे काही वलय आहे ते सांगतं की जुने त्यावेळचे हवामान कसे होते, आणि बाहेर जे वलय आहे ते सांगतं की आत्ताचे नवीन हवामान कशा पद्धतीचे आहे। कुठेतरी तुम्हाला या वलयाचा अभ्यास करताना तुम्हाला असं दिसेल की आतमधले कलरही चेंज झालेले आहेत, करेक्ट। तर हवामान बदलानुसार आपले झाड जे आहेत, वनस्पती जे आहेत त्या काय करत राहतात, स्वतःला अडॅप्ट करत राहतात, ठीक आहे, अनुकूल करत राहतात। आणि त्यानुसार कधी कधी तुम्हाला आतमध्ये असा काळा डागही पाहायला मिळतो। हा काळा डाग दर्शवतो की त्यावेळेस कदाचित त्या जंगलामध्ये वनवा लागलेला असणार आहे। तर हे झाडाचे जे वलय आहेत किंवा रिंग्स आहे हे आपल्याला भूतकाळात हवामान बदल झालेले आहे किंवा हवामान बदल होत आहे हे दर्शवतात। त्यानंतर दुसरा जे पर्याय आहे ते आहे हिमनदीची प्रगती व माघार। आता हिमनदी म्हणजे काय? हिमनदी म्हणजे गोठलेल्या पाण्याच्या नद्या, करेक्ट। आता बघा, जेव्हा टेम्परेचर पृथ्वीवरचं खूप कमी होऊन जातं किंवा 0 डिग्रीच्या खाली जातं तेव्हा जो पाणी असतं नद्यांमधलं ते गोठून जातं आणि त्या गोठलेल्या नद्यांनाच आपण काय म्हणतो, हिमनदी म्हणतो। आता ही हिमनदी का गोठली आहे? कारण टेम्परेचर म्हणजेच तापमान हे खूपच कमी गेलेलं आहे, करेक्ट, 0 डिग्रीच्या खाली गेलेलं आहे। पण जसंही टेम्परेचर वाढलेलं असणार आहे तसंच हे हिमनद्या वितळलेल्या असणार आहेत आणि हे भूतकाळात झालेलं आहे पृथ्वीवर, ठीक आहे। आपली पृथ्वी हे हिमयुगातून गेलेली आहे, भरपूर हिमयुगातून गेलेली आहे, त्यालाच आईस एजेस म्हणतात। आणि त्या कारणाने काय झालं आहे, असे जे हिमनद्या आहेत किंवा हिमनग आहे हे तयार झाले आहे पृथ्वीच्यावर। आता त्याच्यामधनं आपल्याला कळतं कसं की हवामान बदल झालेला आहे? तर लक्षात ठेवा की आता समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातील जे तापमान आहे ते हिमनदी तयार होण्यासाठी अनुकूल नाही आहे, करेक्ट, पण महाराष्ट्रातील किंवा बाकी भागातील भारताच्या जिथे हिमनदी तयार होण्यास आत्ताचं तापमान काहीच म्हणजे फेवरेबल नाही आहे तरी तिथे तुम्हाला हिमनगाच्या खुणा दिसतात। आता या खुणा कशा तयार होतात? तर हिमनग जे आहेत त्याचं जे एक वजन आहे त्या वजनामुळं या भूपृष्ठावर काय होतात, खुणा तयार होतात आणि याच खुणा आपल्याला सांगतात की भूतकाळात कदाचित आपल्या भागातही काय होतं, जे तापमान होतं ते 0 डिग्रीच्या खाली होतं। म्हणजेच काय, हिमनग हे हवामान बदल झाले याचं एक एव्हिडन्स आहे। त्यानंतर हिमनदी तलावांमध्ये गाळ साचतो। आता बघा, हिमनदी वितळल्यावर काय होतं की याच्या घर्षणाने जे काही तिथलं भूपृष्ठ आहे त्याचं झीज झालेली आहे तर ते पदार्थ किंवा ते आपण कण असं म्हणतोय ते कण याच हिमनदींच्या तलावामध्ये साचतात। आता काही असे तलाव आहेत अशा भागामध्ये जिथे तापमान अजूनही 20 डिग्री 30 डिग्री आहे, जिथे हिमनदी तयार होण्यास काहीच वाव नाही आहे, तिथे तुम्हाला दिसतंय की हिमनद्यांचे जे संचयन आपल्याला पाहायला मिळतात तलावामध्ये। तर हे काय सांगतं की भूतकाळात कदाचित तो भाग हिमनद्यांच्या प्रभावाखाली होता, करेक्ट। तर याचा अर्थ हिमनदी तलावांमध्ये गाळ जो साचतो तोही आपल्याला हवामान बदलाचा पुरावा देतो। म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3 तिन्ही हे हवामान बदलाचा पुरावा देतात। म्हणजेच वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर जो दुसरा प्रश्न होता तो होता प्रश्न क्रमांक 32, ठीक आहे। काय होता? जागतिक तापमान वाढाच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा। पहिलं विधान दिलं आहे, तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी म्हणजेच अनॅरोबिक मिथेनचे उत्सर्जन होते। अनॅरोबिक मिथेन म्हणजे काय? सिंपल लक्षात ठेवा की केव्हाही कुठल्या गोष्टीचं ज्वलन होते किंवा श्वसन होते तेव्हा जर ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आहे त्यालाच आपण एरोबिक रेस्पिरेशन किंवा एरोबिक ज्वलन असं म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे। त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा आवश्यक असतो। पण मानून चला की ऑक्सिजनची कमतरता आहे किंवा ऑक्सिजनच नाही आहे त्यावेळेस होणारे जे काही रेस्पिरेशन आहे किंवा ज्वलन आहे त्यालाच आपण एनॅरोबिक रेस्पिरेशन किंवा ज्वलन असं म्हणतो। क्लिअर, ठीक आहे। तर लक्षात ठेवा की एनॅरोबिक रेस्पिरेशनमधनं जो काही एक आउटपुट आपल्याला मिळतं ते मिळतं मिथेन, ठीक आहे। त्यामधनं तयार होणारा जो घटक आहे तो आहे मिथेन। जर एरोबिक आहे तिथे युजली कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि जेव्हा एनॅरोबिक म्हणजे ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे किंवा कमतरतेमुळे जे ज्वलन होतं किंवा रेस्पिरेशन होतं तेव्हा त्याला आपण मिथेन तयार होताना आपल्याला बघतो।
तर याचा अर्थ असा, तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी एनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होते, बरोबर आहे. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर बघा सेकंड स्टेटमेंट आहे, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते. अगदी बरोबर आहे. का? त्याचं उत्तर हे आहे की बघा, की जे आपलं झाड असतं किंवा ज्या वनस्पती असतात ना, ते डायरेक्ट आपल्या सभोवतालचं जे काही ऑक्सिजन नायट्रोजन आहे आपल्या पर्यावरणातलं, ते डायरेक्टली यूज नाही करू शकत. करेक्ट. तर त्याला एका विशिष्ट फॉर्ममध्ये आवश्यक असतं. तर आपले जे खतं असतात ते आपले युजली नायट्रस बेस किंवा आपण म्हणतो की नायट्राईट बेस असे खतं असतात. म्हणजेच काय होतं की जेव्हाही खतं हे जमिनीत टाकल्या जातात तेव्हा त्यामधील जे पदार्थ असतात, म्हणजे जे कंपाऊंड आहे आपल्या खतांचं, त्यामधील जे पदार्थ आहेत ते नायट्रस ऑक्साईडमध्ये उत्सर्जित होतात आणि हेच नायट्रस ऑक्साईड मग वापरून ते जे झाडं आहेत किंवा जे पिकं आहेत ते वाढतात, त्यांची ग्रोथ होते. करेक्ट. याचा अर्थ दुसरं स्टेटमेंटही बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही बरोबर. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो आहे, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन म्हणजेच हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजेच शॉर्टमध्ये त्याला सफर म्हटलं जातं, ची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरांमध्ये केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ती सफर हे दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई इथे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सफर हा प्रोग्राम काय करतं? मॉनिटर करतं जे पोल्युशन आहे ते. ठीक आहे. आणि सफर युजली जे पोल्युशनचे घटक आहे मॉनिटर करण्याचे ते घटक आहे जसं PM12, त्यालाच आपण AQI म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्स. ठीक आहे. एअर क्वालिटी इंडेक्स आणि एअर क्वालिटी इंडेक्सचे 10 टोटल घटक आहे आणि या 10 घटकांचं ते काय करतं? मॉनिटरिंग करतात. जसं की PM2.5, PM10, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशासारखे. करेक्ट. आणि या सफर प्रोग्रामची जी सुरुवात आहे ती 2010 मध्ये झालेली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. ठीक आहे. बघा, निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. करेक्ट. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो हाय अल्टिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लोअर लॅटिट्यूड्स. त्यानंतर पर्वतीय उतारावर उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. म्हणजेच बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट अ लोअर लॅटिट्यूड दॅन द हायर अल्टिट्यूड ऑन माउंटेन स्लोप. आता याचं पहिलं बेसिक समजून घेऊया. बघा, पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा आपला हा इक्वेटर आहे. करेक्ट. आणि इक्वेटरच्या वर आपण जे मनुष्याने आर्टिफिशियल अशा काही रेषा ओढलेल्या आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? आडव्या रेषा. ठीक आहे. ज्या पॅरलल आहे एकमेकांना त्यालाच आपण म्हणतो अक्षवृत्त. ठीक आहे. त्यालाच आपण अक्षवृत्त लॅटिट्यूड्स म्हणतो. करेक्ट. आणि एक लक्षात ठेवा, या लॅटिट्यूड्सला डिग्रीमध्ये सांगण्यात येतं. करेक्ट. तर आता जवळपास 40 डिग्रीचा जो काही एक लॅटिट्यूड आहे, याच्या पुढील जो भाग आहे ना, याच्या पुढील जो भाग आहे तिथलं जे वातावरण आहे युजली इतकं चांगलं कंडेन्सिव्ह नाही आहे, म्हणजे पोषक नाही आहे जे जीव आपण म्हणतो, म्हणजे की जीवसृष्टीसाठी. करेक्ट. जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी, जसं की मग झाडं झाले किंवा कुठलीही जीव झालं. ठीक आहे. वनस्पती आणि पशु. करेक्ट. तर याच्या पुढे 40 डिग्रीच्या पुढे यांनाच म्हटलं जातं हायर लॅटिट्यूड्स. ठीक आहे. यांना हायर लॅटिट्यूड्स म्हटलं जातं, उच्च अक्षवृत्त. करेक्ट. सारखंच आपलं साऊथ हेमिस्फिअरमध्ये आहे. साऊथ हेमिस्फिअरमध्ये 40 डिग्रीच्या पुढे, 40-45 डिग्रीच्या पुढे त्यांनाही हायर लॅटिट्यूड्स असं म्हटल्या जाते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हायर लॅटिट्यूड्समधलं जे काही हवामान किंवा वातावरण आहे ते पोषक नाही आहे जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी. करेक्ट. त्या कारणाने हायर लॅटिट्यूड्समध्ये जे जैवविविधता आहे ते तुम्हाला कमी पाहायला मिळते. ठीक. आणि जो असा प्रदेश आहे जो जवळपास 40 डिग्रीच्या मध्ये आहे त्यालाच आपण युजली त्याला ट्रॉपिक्स म्हटलं जातं. ट्रॉपिक्स पण युजली 23.5 डिग्री नॉर्थ ते 23.5 डिग्री साऊथच्या मधला जो भाग आहे त्याला आपण ट्रॉपिक्स म्हणतो. तर या ट्रॉपिक्समध्ये युजली तुम्हाला मुबलक सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी, म्हणजे पावसाच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात दिसतो. त्या कारणाने या भागातलं जे जीवसृष्टी आहे ती जास्त आहे, म्हणजे जैवविविधता इथे तुम्हाला जास्त पाहायला मिळते. करेक्ट. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे की जे दिले स्टेटमेंट ते आहे की हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन द लोअर लॅटिट्यूड. आता हा जो मधला भाग आहे त्याला आपण ट्रॉपिक्स म्हणतो, याला लोअर लॅटिट्यूड्स म्हणतात आणि 40 डिग्रीच्या वरचे जे हायर लॅटिट्यूड्स आहे. पण इथे स्टेटमेंट उलट सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हायर लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी. ग्रेटर नाही आहे, इथे लोअर बायोडायव्हर्सिटी आहे. लक्षात ठेवा. करेक्ट. लोअर हायर लॅटिट्यूडला आणि ग्रेटर आपला लोअर लॅटिट्यूड्सला आहे. करेक्ट. तर या कारणाने हे जे स्टेटमेंट आहे हे आपलं चुकीचं स्टेटमेंट आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट अ लोअर अल्टिट्यूड. इथं वर्ड अल्टिट्यूड आहे, कन्फ्यूज होऊ नका. इथं लॅटिट्यूड्स होते, इथं अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय सांगतो मी. तर इथं बघा काय दिलं आहे, बायोडायव्हर्सिटी जनरली ग्रेटर ॲट अ लोअर अल्टिट्यूड दॅन द ॲट अ हायर अल्टिट्यूड ऑन अ माउंटेन्स. आता बघा की माउंटेन जे सिस्टीम असतं ना, माउंटेन सिस्टीम, तर तुम्हाला इथे पाहायलाच मिळतं की माउंटेन सिस्टीमवर उंचीनुसार
काय होतं, वातावरण थंड होत जातं आणि त्या कारणाने जसं जसं जास्त उंची वाढतं तसं तसं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो किंवा मॉइश्चर कमी होतं किंवा वातावरण अगदी थंड होत जातं. त्या कारणाने इथे पोषक असं वातावरण राहत नाही, त्या कारणाने इथली बायोडायव्हर्सिटी कमी असते. करेक्ट. आणि लोअर लॅटिट्यूड्स म्हणजे कुठल्याही पर्वतीय भागात लोअर लॅटिट्यूड नाही, अल्टिट्यूड म्हणजे हाईट, जास्त हाईटच्या वरती तुम्हाला कमी बायोडायव्हर्सिटी मिळणार, कारण जे वातावरण आहे किंवा जे तिथलं एन्व्हायरमेंट आहे ते आपलं हार्श बनत जातं. आणि जे लोअर लॅटिट्यूड आहे तिथे तुम्हाला पोषक असं वातावरण मिळतं, तिथे जास्त डायव्हर्सिटी तुम्हाला पाहायला मिळते. याचा अर्थ बघा, स्टेटमेंट दिलाय बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर ॲट अ लोअर अल्टिट्यूड. तर बरोबर आहे, लोअर अल्टिट्यूडला जास्त असतं दॅन ए हायर अल्टिट्यूड. म्हणजे जे स्टेटमेंट 2 आहे ते बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट ए चूक आहे आणि स्टेटमेंट बी बरोबर आहे, म्हणजे ओनली बी. ठीक आहे, ओनली बी म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पॅन म्हणजे त्यालाच म्हणतात परऑक्सी ॲसिटिल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स दिलेलं आहे आणि चौथं ऑप्शन दिलेलं आहे ओझोन आणि कण. ते असं योग्य उत्तर आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. कसं बघा, पॅन ज्याला परऑक्सी ॲसिटिल नायट्रेट म्हटलं होतं ते तयार कसं होतं लक्षात ठेवा. ते तयार होतं जेव्हाही नायट्रोजन ऑक्साईड आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिॲक्शन होते, पण सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये. लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा नायट्रोजन ऑक्साईड आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिॲक्शन होते तेव्हा पॅनची निर्मिती होते. आता पण व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे जसं की प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, ठीक आहे, मिथेन आहे, करेक्ट. तर यांना सर्वांना म्हटलं जाते व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, ETC. आता प्रोपेन, मिथेन, ब्युटेन हे बेसिकली काय, हे हायड्रोकार्बन्स आहे. लक्षात ठेवा, हायड्रोकार्बन म्हणजे असे संयुगे जे हायड्रोजन आणि कार्बनचे बनलेले असतात. ठीक आहे, तर हायड्रोकार्बन्स आहे. याचा अर्थ असा की हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांच्याच रिॲक्शनमुळे सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये आपले पॅन बनतात, म्हणजेच परऑक्सी ॲसिटिल नायट्रेट बनतात. करेक्ट. तर याचा अर्थ असा की नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. करेक्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नांची उत्तरे चेक करू शकता आणि तुमचा स्कोअर चेक करू शकता. ठीक आहे, थँक्यू.